नमस्कार मंडळी, घरगुती रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आपली आहे जी मुलांना न आवडणाऱ्या कोबीचे थालीपीठ। मुलांना न आवडणारा कोबीसुद्धा मुलांच्या आवडीचा होऊन जाईल इतके छान आणि टेस्टी हे कोबीचे थालीपीठ लागतात। अगदी कुरकुरीत बनतात आणि खायला लागलं ना खातच राहतील एवढे भारी आणि टेस्टी हे थालीपीठ बनतात। कोबीची भाजी वगैरे मुलांना सहसा जास्त आवडत नाही, पण अशा प्रकारे जर तुम्ही थालीपीठ त्यांना करून दिलत ना तर मुलं नक्की खातील आणि खूप आवडीने डबा संपवतील इतके छान हे आपले थालीपीठ बनतात। अगदी एकदम साधी सोपी रेसिपी। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा बरं का। तर चला मग आता पटापट रेसिपी करून घेऊया। इथं मी अर्धा कोबी घेतलेला आहे। कोबीला मोठा मोठा चिरून घेते, म्हणजे चॉपरमध्ये ना आपण एकदम बारीक करून घ्यायचं आहे, त्यामुळे असा मोठा मोठा आधी चिरून घेतला ना तरीसुद्धा चालतोय। तर पूर्ण कोबी मी अर्धा हा कोबी वापरणार आहे आपल्या थालीपीठसाठी, त्यामुळे पूर्ण कोबीला मी मोठे मोठे असे तुकडे करून घेणार आहे आणि हे असे तुकडे आपण चॉपरमध्ये बघा असे घालायचेत आणि एकदम बारीक करून घ्यायचं आहे। नंतर मग बघा अशा प्रकारे एक ताटभर आपला हा कीस पडलेला आहे। नंतर मी यामध्ये कोथिंबीर आणि मिरची घातलेली आहे। आलं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता, आलं किंवा थोडीसं लसूण, पण मी यामध्ये लसूण आणि आलं वापरणार नाही आहे। तर इथं मी मिरची आणि कोथिंबीरीचीच फक्त पेस्ट केले। त्यानंतर 1 चमचा घातलेला आहे तांदळाचं पीठ आणि 1.5 चमचा घातलेला आहे गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ थोडंसं जास्त वापरा आणि अर्धा पाऊण चमचा बेसन घातले आणि त्यानंतर आपण आपलं जे भाकरीचं पीठ असतं ना ते 1 चमचा घातलं आहे। हळद आणि मीठ घातलं, 1 चमचा धने पावडर घातली, अर्धा चमचा जिरे पावडर घातली आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। इतकंच आपण यामध्ये साहित्य वापरणार आहे आणि यापासून अप्रतिम असे आपले थालीपीठ बनतील। थोडं थोडं पाणी घालून आपण याला आधी मळून घ्यायचं आहे। मळून याचा गोळा नाही बनवायचा, आपल्याला थालीपीठ थापता येईल अशा प्रकारे सरबरीत आपल्याला याचं मिश्रण हे बनवून घ्यायचं आहे। पण पाणी वापरताना थोडं थोडंच पाणी वापरा, खूप जास्त पातळ होऊन जाईल, त्यामुळे थोडं थोडं पाणी वापरत आपण याचं सरबरीत असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। तर बघू शकताय अशा प्रकारे आपल्याला ना सरबरीत असं मिश्रण बनवायचं आहे, जेणेकरून आपल्याला थापता येईल। लाल तिखट जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तरी नाही टाकलं तरी चालेल। मुलं थोडीशी मोठी असल्यामुळे ना तिखट खातात, त्यामुळे मी तिखट टाकलेलं आहे, मिरची कमी तिखट असल्यामुळे। आता अशा प्रकारे आपल्याला पीठ पाहिजे आहे बघा। आता 5 मिनटं आपण तवा गरम करून घेऊया आणि त्याला वरून तेल लावूया। लगेचच आपण हे थालीपीठ करायला घ्यायचे आहेत आणि तव्यावरच आपण हे थालीपीठ थापून घेणार आहे छोटे छोटे। मुलांना डब्याला द्यायला आपण छोटे छोटे बनवणार आहे थालीपीठ, त्यामुळे आपण तव्यावरच हे थालीपीठ थापून घ्यायचे आहेत। तवा गरम झाल्यानंतर बघा असा गोळा घ्यायचा आणि तोच गोळा पाण्याचा हात लावत लावत आपण चांगला थापून घ्यायचा आहे। पाण्याचा हात लावायचा आणि असं पीठ मागं सरकवत सरकवत ना छान असं पातळ करून घ्यायचं। नंतर याला आपण वरून थोडंसं तेल लावायचं आहे बघा, अशा प्रकारे तेल घालायचं कडेनं आणि झाकून ठेवायचं। मस्त असं आतल्या आतमध्ये शिजतो आणि 2 मिनटातच बघू शकताय छान असं एका बाजूने चांगलं लालसर होईपर्यंत भाजलेलं आहे थालीपीठ। आपण याला आता पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं लालसर भाजून घेऊया। पलटी केल्यानंतर बघू शकताय तुम्ही मस्त असं बघा भाजलेलं आहे एका बाजूने। आता दुसऱ्या बाजूने पण छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे। थोडंसं तेल घातले म्हणजे दुसरी साईडसुद्धा छान अशी भाजेल याची आणि आपलं थालीपीठ तयार आहे। बघू शकताय किती सुंदर असं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे। खमंग अशी आपले थालीपीठ तयार झालेलं आहे। अशा प्रकारचे थालीपीठ तुम्ही नक्की एकदा बनवून पहा आणि मुलांना डब्याला द्या। मुलं नक्की डबा संपवतील, माझी गॅरंटी आहे। अगदी झटपट अशी रेसिपी आहे। सकाळी सकाळी मुलांना डब्याला काय देऊ हा प्रश्न पडतो नक्की, पण त्यावेळी झटपट अशा प्रकारची तुम्ही रेसिपी करून पहा। मुलांचं पोटही भरेल आणि तुमचा व्यापही कमी होईल। कमी साहित्यात कमी वेळेत आणि मस्त असे आपले खमंग थालीपीठ तयार झालेत। व्हिडिओ आवडल्यास एकदा नक्की लाईक करा बरं का, आणि व्हिडिओला सबस्क्राईब नसेल करून ठेवलं तर एकदा सबस्क्राईब करून ठेवा। माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे थालीपीठ बनवल्यानंतर मला नक्की कमेंट करा आणि कसे झाले होते थालीपीठ एकदा नक्की सांगा। व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण मस्त असे कुरकुरीत थालीपीठ आपले बनवून झालेले आहेत। बघू शकताय किती छान कुरकुरीत झालेले आहे।